नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सोमवारी आहे नरक चतुर्दशी. तर दिवाळी जी आहे तर वसुबारसपासून चालू झाली आहे, म्हणजेच की शुक्रवारपासून. नरक चतुर्दशी म्हणजे काय? तर नरक चतुर्दशीच्या दिवशी अभयंग स्नान करण्याला पण अत्यंत महत्त्व दिले जाते. तर या दिवशी म्हणजेच की नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे म्हणजेच की याचा मुहूर्त असतो 5:16 तर 6:27 हा मुहूर्त असतो. तर या वेळेमध्ये आपल्याला अभयंग स्नान करायचं आहे. कारण की हे जे स्नान आहे तर हे स्नान जर आपण या वेळेत केले तर आपल्यातील नकारात्मकता निघून जाते आणि आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते. म्हणून मग हे स्नान करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. तर हे स्नान करण्यासाठी आपल्याला जर तुम्हाला तीर्थ ठिकाणी जाणं शक्य होत असेल तर तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करायचं आहे. ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होतच असतात, पण वाईट शक्ती असेल किंवा वाईट आपल्याकडून कळत नकळत काही पाप घडले असतील किंवा कळत नकळत घडलेल्या पापातून कर्मातून मुक्त होण्यासाठी हे जे स्नान आहे तर हे स्नान करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. तर आपण जर ब्रह्ममुहूर्तावरती जर हे स्नान केले तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून आपल्याला या वेळेमध्येच शक्य होईल तेवढं स्नान करायचं आहे. तर मग सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे किंवा मग तुम्ही हिरव्या रंगाची वेलची वाटून पण तुम्ही ते टाकून स्नान करू शकता किंवा मग तुम्ही अख्खी वेलची टाकलात तरीही चालेल. त्याचप्रमाणे आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, म्हणजेच की चिमूटभर हळद टाकू शकता, जेणेकरून आपला गुरुग्रह बळकट होतो, नकारात्मकता निघून जात असते. आणि 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला तीर्थ ठिकाणी जाणं शक्य होत नाही, म्हणून गंगाजल टाकून घरीच स्नान करायचं आहे. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गुलाबजल पण टाकून स्नान करू शकता. तर हे जे स्नान केल्यामुळे काय होते की आपल्या त्या व्यक्तीतील नकारात्मकता तर निघून जातच असते, पण त्या व्यक्तीच्या घरचे दारिद्र्य नष्ट होण्यासाठी मदत होत असते. तर आता नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून ज्याप्रमाणे घरातील प्रत्येक व्यक्ती अभयंग स्नान करत असते, तर ते स्नान करत असताना मग उटणे लावले जाते, तर मग सुवासिक तेल लावले जाते आणि गरम पाण्याने मग स्नान केले जाते. तर आता घरातील आपल्या देवांना पण तेल उटणे लावून मग हे जे मंगल स्नान आहे तर ते आपल्याला देवांना पण घालायचं आहे आणि मग पूजा करायची आहे. आणि सायंकाळी आपल्याला दीप उत्सव करायचा आहे. आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी 4 मुखी दिवा लावून दान करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. तर आता हा जो दिवा आहे तर हा दिवा मग लावल्यामुळे काय होते की आपल्या समाजातील अहंकारी, अत्याचारी, वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी नरक चतुर्थी साजरी करण्यात येत असते. गाई गुरांच्या गोठ्यात, शेतात या दिवशी शेतकरी दिवे लावतात. कोणत्याही अस्मानी संकटात आपली शेती धोक्यात येऊ नये, आपल्या पिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये, पशुधन सुरक्षित व निरोगी राहावे यासाठी मग धरणी माता आणि गोमातेची प्रार्थना केली जाते. तर त्याचप्रमाणे आता जसं आपण आपल्या इतर आजूबाजूच्या व्यक्तींसाठी प्रार्थना करत असतो, तसंच मग आपल्याला आपल्या घरासाठी पण काही उपाय सेवा करायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरातील पण नकारात्मकता निघून जावी, आपल्या घरातील पण दारिद्र्य नष्ट व्हावे. आपल्या घरातील इडापिडा, नजरबाधा असेल तर त्यावेळेस मग घराची प्रगतीही होत नसते, घरामध्ये सतत दारिद्र्य येत असते. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, सोमवारी नरक चतुर्दशी आहे त्यामुळे संध्याकाळी घरातून बाहेर फेकायचं आहे एक वस्तू, ज्यामुळे काय होईल, आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते. तसेच 24 तासात घरातील इडापिडा, नजरबाधा ही दूर होईल. तर त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, खडे मीठ जे आहे तर ते खडे मीठ आपल्याला घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ पण घेऊ शकता. थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मग त्याऐवजी काळी मोहरी पण घेतलात तरी हरकत नाही. यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, 5 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि 1 तुरटीचा खडा घ्यायचा आहे. आता या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर एका आपल्याला काळ्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि त्याची आपल्याला पोटली बनवायची आहे. घरातील लहान मुलांवरून आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि उतरवून घेत असताना एक मंत्र म्हणायचा आहे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे. आणि मुलांना
असा जो हा उतारा आहे तर हा उतारा उतरवताना मुलांना आपण आसनावर बसवतो त्यावेळेस मग मुलांचे जे तोंड आहे तर ते दक्षिण दिशेला येणार नाही असेच आपल्याला बसवायचं आहे, कारण की दक्षिण दिशा सोडून आपल्याला मुलांना तुमच्या समोर मग बसवायचं आहे. तर दक्षिण दिशा ही पूर्वजांची दशा किंवा यमाची दिशा मानली जाते, त्यामुळे मग या दिशेकडे तोंड करून चुकूनही तुम्ही बसवू नका. मग तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर मग काय करायचं आहे, तीच पोटली दुसऱ्या मुलांवरून पण तुम्ही उतरवून घेऊ शकता. म्हणजे त्यासाठी आपल्याला वेगळी पोटली बनवण्याची काही गरज नाही. एका मुलाचं झाल्यानंतर उतरवून दुसऱ्या मुलांवरती तुम्ही तीच पोटली उतरवू शकता. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी पोटली आहे तर आपल्या घरातील आजारी व्यक्ती असेल तर एखादी व्यक्ती झोपेतून दचकून उठत असेल किंवा एखादी व्यक्ती अशी असते की दवाखाना चालू आहे खूप, त्या व्यक्तीवरून पण तुम्ही ही जी पोटली आहे तर 7 वेळा उतरवून घेऊ शकता. आजारी व्यक्ती असेल किंवा दवाखाना चालू असेल किंवा एखादी व्यक्ती दचकून झोपेतून उठत असेल तरीही घरातील जो कर्ता पुरुष असेल तर त्या पुरुषाला जर सतत कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल, मनासारखी प्रगती होत नसेल तर मग त्या व्यक्तीवरूनही तुम्ही मग 7 वेळा ही जी पोटली आहे तर उतरवून घ्यायची आहे. आणि ही पोटली आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला पोटली टच करायची आहे. टच करून झाल्यानंतर ओम नमः शिवाय म्हणून ही जी पोटली आहे तर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर घराच्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. आणि तशीच जी पोटली आहे तर घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. अशा ठिकाणी जिथे कोणी जाणार नाही किंवा मग कोणाचा पाय त्यावरती पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही चुकूनही टाकू नका. किंवा मग तुम्ही घराबाहेर एखादे मोठे डस्टबिन असते जिथे मग तुम्ही कचरा वगैरे टाकता, त्या डस्टबिनमध्ये किंवा मग घरात एखाद्या कागद घ्यायचा आहे आपल्याला आणि हे कागदामध्ये काय करायचं आहे, ही पोटली ठेवायची आहे आणि ती जाळून टाकायची आहे. त्यापेक्षा तुम्ही घराबाहेर जे मोठे डस्टबिन असतात तिथे टाकलात तरीही चालेल, कारण की बरेच वेळा काय होतं, जाळण्यासाठी काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील तर गॅलरीमध्ये जाळल्यानंतर काय करायचं असा प्रश्न पडतो. त्यामुळे तुम्ही घराबाहेर मोठ्या डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. पण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की कोणाच्या घरापुढे टाकू नका किंवा कोणाचा पाय पडणार नाही, या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायचं आहे. आणि जर आपल्याला ह्या वस्तू टाकणं शक्य होत नसेल तर मग जेव्हा आपण हे फेकणार आहोत तेव्हा मग काय करायचं आहे, फेकायला गेल्यानंतर मागे डोकावून चुकूनही पाहायचं नाही, कारण की काय होईल, आपण जर मागे वळून पाहिले तर मग तीच नकारात्मकता आपल्या मागे घरी येते. म्हणून मग मागे वळून न बघता सरळ आपल्याला घरी यायचं आहे. म्हणून असा हा उपाय आजच्या दिवशी म्हणजेच की नरक चतुर्दशीच्या दिवशी सायंकाळी हा उपाय करायचा आहे. सायंकाळी म्हणजे 5 ते 8 वाजेपर्यंत या वेळेमध्ये. जर तुम्हाला 5 ते 8 या वेळेमध्ये नाही शक्य झाला तर तुम्ही 9 वाजेपर्यंत पण हा उपाय करू शकता. असा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते. घरातील काही इडापिडा असतील तर त्या इडापिडा पण दूर होत असतात. लहान मुलांच्या नजरबाधा दूर होत असतात. तर म्हणून मग तुम्ही हा नरक चतुर्दशीला आवर्जून उपाय करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.